नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक चालू करतोय तो म्हणजे बायनरी लॉजिक म्हणजेच खरे खोटे. तर ह्या टॉपिकला आपण सुरुवात करू. ह्याच्यावर भरपूर साऱ्या आयोगाने प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्न आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. अगोदर ह्याचं बेसिक बघायला आपण सुरुवात करू. हे बेसिक बघितलं की तुम्हाला हे प्रश्न सहज सुटतील. ह्या टॉपिक मध्ये नेहमी लक्षात ठेवा की सहसा ह्याच्यामध्ये असं दिलेलं असतं की 3 प्रकारच्या व्यक्तीचा ह्या टॉपिक मध्ये समावेश असतो. एक म्हणजे खरं बोलणारा, दुसरा म्हणजे खोटं बोलणारा आणि तिसरा एक खरं आणि एक खोटं बोलणारा. अशा पद्धतीच्या 3 व्यक्तीचा आपल्याला समावेश असतो. ह्याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर खरं बोलणाऱ्याची सगळी वाक्य काय असतात बाळांनो, खरी असतात. या मुखातून जे काय वाक्य बाहेर पडेल ते सगळं खरं असतं. आणि खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून जी वाक्य निघतात ते सगळी खोटी असतात. त्याला मी असं क्रॉस दाखवणार आहे. हा व्यक्ती जो एकदा खरं आणि एकदा खोटं बोलणार आहे, त्याचं एक वाक्य पहिलं खरं असलं तर दुसरं खोटं निघणार. समजा खोटं असेल तर नंतरचं काय येणार, खरं येणार. किंवा अशा पद्धतीचा ह्याचा सिक्वेन्स असतो. एकदा खरं तर एकदा खोटं बोलतोय हा, एकदा खरं तर एकदा खोटं बोलणं. अशा पद्धतीचा सिक्वेन्स ह्या व्यक्तीचा असू शकतो. ह्याला अल्टरनेटर म्हणतात. म्हणजे आलटून पालटून तो काय करतो, खरं किंवा खोटं बोलतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस खरं बोलणारा व्यक्ती आहे त्यावेळेस आपण काय करणार, त्याचं वाक्य असेल तर त्याला बरोबर चिन्ह देणार, खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला असं क्रॉसचं चिन्ह आपण देणार आहे. तर ह्या बेसिक गोष्टी तर थोड्याशा लक्षात राहू द्या. नाहीतर तुम्ही म्हणणार की क्रॉस मारलाय सरांनी, क्रॉस मारलाय याचा अर्थ काय? क्रॉस मारलाय म्हणजे तो खोटं बोलतोय, म्हणजे ते वाक्य खोटं आहे. आता ह्या ठिकाणी बाळांनो बघा, खरं बोलणारा व्यक्ती जो असतो त्या व्यक्तीच्या मुखातून निघालेली सगळी वाक्य खरी असतात राजांना, म्हणजे सत्य असतात. उदाहरणार्थ आता समजा मी जर म्हटलं राहुल खरं बोलणारा व्यक्ती आहे, मी जर असं म्हटलं की राहुल खरं बोलणारा व्यक्ती, तर नेहमी लक्षात ठेवायचं बाळ, ह्याच्या मुखातून निघालेलं वाक्य खरं आहे. म्हणजे तो म्हणतोय मी हुशार आहे तर हे खरंच आहे, ऐश्वर्या सुंदर आहे तर ऐश्वर्या सुंदरच आहे. समजा राम पण खरं बोलणारा व्यक्ती आहे असं जर तुम्हाला कोणी सांगितलं आणि या ठिकाणी ही अशी वाक्य काहीतरी दिली, मी हिरो सारखा दिसतो तर हे वाक्य बरोबर असेल, मी हुशार आहे हे पण वाक्य बरोबर आहे, आणि मी पीएस आहे हे वाक्य सुद्धा त्याच बरोबर आहे. कारण खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून निघालेली सगळी वाक्य खरी असतात. मग खरं बोलणाऱ्या व्यक्तीसाठी ती बरोबरची टिक आपण वापरणार आहे. पुढचा व्यक्ती इम्पॉर्टंट आहे आपल्या दृष्टीने, खोटं बोलणारा व्यक्ती. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून निघालेली सगळी वाक्य काय असतात राजांनो, खोटी असतात. या ठिकाणी बाळांनो सलमान म्हणाला, आता सलमान हा खोटं बोलणारा व्यक्ती असं जर तुम्हाला मी सांगितलं, अगोदर सांगितलं की हा खोटं बोलणारा व्यक्ती, तर आपल्या गावात एखादा असा व्यक्ती असतो की तो नेहमी खोटं बोलतो. त्याने एखादं वाक्य जर तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर ते म्हणतात काय विश्वास ठेवून लई खोटारडे ते, म्हणजे अशा पद्धतीचा पार्ट. मग ह्याच्यातून निघालेलं वाक्य हे काय सांगा बरं, खोटं आहे बाळा. हे पण वाक्य काय असतं, खोटं. वाक्य वाचायच्या अगोदरच मी सांगतो हे वाक्य खोटं आहे का, कारण मी सांगितलंय तुम्हाला की हा व्यक्ती खोटं बोलणार आहे. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून निघालेली सगळी वाक्य काय असतात बाळांनो, खोटीच असतात किंवा चुकीचीच असतात. मग या ठिकाणी खरं वास्तव काय, मी जर तुम्हाला विचारलं की ह्या ठिकाणी खरं काय आहे राजांनो, तर तुम्ही सांगणार की सर ऐश्वर्या सुंदर आहे असं म्हणतोय हा, पण चुकीचं आहे, हे ऐश्वर्या सुंदर नाही. वास्तव काय आहे बाळांनो हे लक्षात ठेवा, ऐश्वर्या सुंदर नाहीये हे वास्तव आहे. आणि तो म्हणतोय का नाही मी हिरो सारखा दिसतो, तर सलमान हिरो सारखा दिसत नाही, हे वास्तव आहे. म्हणजे सत्य परिस्थिती काय आहे, तर तो हिरो सारखा दिसत नाही, म्हणजे एकदम तो क्रूप असणार आहे, हे वास्तव आहे. वास्तव मी खाली लिहून घेतले जाणून बुजून बाळांनो, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. राजू म्हणाल, राजू पण खोटं बोलणारे व्यक्ती असं जर तुम्ही एकदा गृहीत धरलं राजांनो, एकदा जर तुम्ही गृहीत धरले का खोटं बोलणारे व्यक्ती, तर ही सगळी वाक्य काय असतात बाळांनो, चुकीची आहे. मग वास्तव काय आहे, खरं काय आहे असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे जाणून बुजून मी खाली लिहितोय. हा म्हणतोय का नाही माणसात देव आहे, तर ह्याचा अर्थ हे वाक्य चुकलंय ह्याचं, तर वाक्य खरं काय, तर माणसात देव नाही. तर खरं असं होईल मग माणसात देव नाहीये. हा म्हणतोय का नाही मी पीएस आहे, हे खोटे बाळांनो. हा राजू हा पीएस आहे नाही, हे वास्तव आहे बाळांनो. राजू पीएस आहे नाहीये. तो म्हणतोय हुशार आहे मी, तर राजू हुशार नाही राजा, हे खरं वास्तव आहे. म्हणजे सत्य काय आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर राजू हुशार नाहीये, हे सत्य आहे बाळांनो, हे वास्तव आहे. त्याच्या मुखातून जेवढी वाक्य निघतात, खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून जेवढी वाक्य निघतात ती सगळी वाक्य खोटी असतात राजांनो, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता बाळांनो एकदा खरं तर एकदा खोटं बोलणारे व्यक्ती, मी सहसा ह्याच्यातले केस सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीचे असतात बघा. पहिली नोट आहे, हा व्यक्ती एक वाक्य खरं बोलतो तर दुसरं वाक्य काय करतो, लगेच खोटं बोलतो. ठीक आहे, म्हणजे समजा त्यांनी पहिलं वाक्य खरं बोललं असेल तर दुसरं खोटं येणार. समजा पहिलं खोटं बोललं असलं तर नंतरचं काय बोलणार, तो खरं बोलणार. अशा पद्धतीचा हा व्यक्ती असतो.
हा व्यक्ती सलगपणे कधीच खरे किंवा सलगपणे कधीच खोटे बोलत नाही. ह्या वाक्याचा अर्थ काय सांगतो? समजा तो पहिलं वाक्य खरं बोलत असेल तर नंतर खोटं बोलतो, नंतर खरं बोलतो. कधी कधी काय होतं, पहिल्यांदा खोटं बोलला, नंतर खरं बोलतो, नंतर खोटं बोलणार. तर अशा पद्धतीचा पार्ट आहे राजांनो. हे अशा पद्धतीने तो खरं किंवा खोटं बोलत असतो. मला वाटतं तुम्ही हुशार आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सलगपणे कधीच खरं बोलणार नाही किंवा सलगपणे लगेच खोटं बोलणार नाही. एकदा खरं तर एकदा खोटं, अशा पद्धतीचा सिक्वेन्स असतो. या व्यक्तीच्या मुखातून मी खोटे बोलतो हे विधान बाहेर पडत असेल तर हा व्यक्ती एकदा खरं तर एकदा खोटं बोलणारा व्यक्ती. म्हणजे बाळांनो, एकदा खरं तर एकदा खोटं बोलणारा व्यक्ती जर तुम्हाला ओळखायचा असेल तर त्या व्यक्तीच्या मुखातून एक वाक्य जर निघतं, ते वाक्य कोणतं असतं? मी खोटे बोलतो. ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की मी खोटे बोलतो, तर लक्षात ठेवा तो व्यक्ती खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे तुम्ही सांगू शकत नाही. हा व्यक्ती खरं किंवा खोटं बोलतो हे आपण सांगू शकत नाही. तुम्ही म्हणणार सर हे सिद्ध करून दाखवा बरं, कशा पद्धतीचा पार्ट आहे. समजा ह्या ठिकाणी एक्स नावाचा व्यक्ती म्हणतोय ह्या ठिकाणी मी खोटे बोलतो. ठीक आहे. आता बाळांनो असं गृहीत धरा, एक्स नावाचा व्यक्ती खरं बोलणारा व्यक्ती. खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून निघालेले वाक्य कसे असतात? खरी असतात. म्हणजे हे वाक्य कसं येणार सांगा बरं? खरं येणार. म्हणजे एक्स हा खोटं बोलणारा व्यक्ती, पण तुम्ही गृहीत धरलं की एक्स हा खरं बोलणारा व्यक्ती. आणि खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून निघालेले वाक्य कसं असतं? खरं. म्हणजे ह्या दोन गोष्टी विरोधाभास आहेत. ह्या वाक्यानुसार तर 100% आपल्याला कळतं की एक्स हा खोटं बोलतो, आणि हिथं पण आपण गृहीत धरताना धरले की एक्स हा खरं बोलतो. म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकाच्या विरोधाभास येतं. लक्षात ठेवा. त्यामुळे हा व्यक्ती खरं बोलतोय खोटं बोलतोय हे आपण सांगू शकत नाही. आता ठीक आहे, ही झाली पहिली केस. ही समजा तुमची फर्स्ट केस झाली. दुसरी केस कशी आहे बाळांनो बघा. ह्या ठिकाणी समजा मी केस नंबर सेकंड घेतली. केस नंबर सेकंड. ह्या ठिकाणी एक्स नावाचा व्यक्ती जर असं म्हणत असेल की मी खरे बोलतो. आता समजा ह्या व्यक्तीला तुम्ही खोटं बोलणारा व्यक्ती गृहीत धरला. ह्या व्यक्तीला तुम्ही खोटं बोलणारा व्यक्ती गृहीत धरला. तर ह्याच्या मुखातून निघालेली सगळी वाक्य कशी असतात? खोटी असतात. म्हणजे ह्या ठिकाणी हे वाक्य पुढचं काय अशा पद्धतीने चुकीचं आहे. वास्तव काय आहे? मग वास्तव हे मी खोटे बोलतो असं वाक्य पाहिजे होतं नाही तर. कारण आपण सांगितलंय की मी खोटे बोलतो अशा पद्धतीचं वाक्य त्याच्या मुखातून बाहेर पडतं. मी खोटे बोलतो. मी खोटे बोलतो अशा प्रकारचं वाक्य त्या व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडतं. आता ह्या ठिकाणी वास्तव काय बाळांनो? वास्तव ह्या ठिकाणी मी लिहून घेतो. या ठिकाणी वास्तव अशा स्वरूपाचे एक्स खरं बोलतो. बघा बाळांनो कसं विरोधाभास झाले. आपण गृहीत धरला होता खोटं बोलणारा व्यक्ती, ना आता ह्याच्यानुसार आहे तर एक्स हा खरं बोलणारा व्यक्ती. तर ह्याच्यामध्ये त्यामुळे आपण असं म्हणणार की एक्स हा व्यक्ती एकदा खरं तर एकदा खोटं बोलणारा व्यक्ती. म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही हा व्यक्ती खरं बोलतोय खोटं बोलतोय, पण ह्या दोन्हीपैकी कुठला तरी आहे. एकतर तो खरं बोलणार आहे किंवा खोटं बोलणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे बाळांनो ज्या व्यक्तीच्या मुखातून अशा पद्धतीचं वाक्य बाहेर पडतं की मी खोटे बोलतो, लक्षात ठेवायचं तो व्यक्ती अल्टरनेटर आहे. तर ती पण केस मी तुम्हाला सांगितली कशा पद्धतीची. हा व्यक्ती एक वाक्य खरे तर एक वाक्य खोटे बोलतो हे पण तुम्हाला मी दाखवतो. हा व्यक्ती सलगपणे कधीच खरे किंवा खोटे बोलत नाही. ह्याचा अर्थ काय ते सांगतो. आता समजा ह्या ठिकाणी राम हा अल्टरनेटर आहे. अल्टरनेटर म्हणजे एक वाक्य खरं तर एक वाक्य काय असेल बाळा त्याचं खोटं असतं. अल्टरनेटर. मग काय होतं बाळा ह्याच्यामध्ये बघा. समजा ह्याचं पहिलं वाक्य समजा आपण खोटं धरलं. हा म्हणतोय आंबा गोड आहे, तर हेच वाक्य समजा चुकीचं गृहीत धरलं तर हा वाक्य खरं असणार. नंतरचे वाक्य कसं असणार? खोटं असणार. म्हणजे ह्याचा अर्थ तो पहिलं वाक्य खोटं बोलला म्हणजे आंबा गोड आहे असं म्हणतोय, तर ते वाक्य चुकीचे. वास्तव असं की आंबा गोड नाही. हा म्हणतोय मी हुशार आहे, तर ठीक आहे राम हुशारच आहे. तो म्हणतोय मला संत्री आवडते, तर ह्याचा विरोधाभास घ्या तर त्याला संत्री आवडत नाही बाळा. त्याचा विरोध पार्ट असतो वास्तव. ह्याच्या विरुद्ध पार्ट असतो वास्तव. कारण हे वाक्य चुकीचं आहे, तो खोटं बोलतोय. ह्याचा अर्थ दुसरं वाक्य काय असेल वास्तव, त्याला संत्री आवडत नाही. या ठिकाणी अप्सरा बनाले. आता समजा ही जर अल्टरनेटर व्यक्ती असेल, अल्टरनेटर सहसा अशाच पद्धतीची केस दिली जाते. एकदा सरळ किंवा एक व्यक्ती खरं किंवा खोटं बोलणारा व्यक्ती असेल तर पहिलं वाक्य समजा खोटं असेल तर दुसरं खरं वगैरे अशा पद्धतीची उलटसुलट वाक्यरचना असते. समजा हे पहिलं वाक्य खरं असलं तर हे दुसरं काय बाळांनो? दुसरं वाक्य काय? खोटं. नंतरचं हे वाक्य काय आहे? खरं आहे. आता बघा सौंदर्य शाश्वत नाही, हे वाक्य बरोबर आहे. पुढं काही पैसा शाश्वत नाहीये, तर हे वाक्य काय बाळांनो? चुकीचं आहे. अशा पद्धतीचं पार्ट आहे. किंवा हे वाक्य जे आहे पैशाने सर्व विकत घेता येते, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ठरवायचं की बाळांनो एक वाक्य खरं तर एक वाक्य खोटं, अशा पद्धतीचा सिक्वेन्स त्याच्यामध्ये येत असतं. सलगपणे कुठलंही वाक्य खरं नसतं किंवा सलगपणे कुठलंही वाक्य खोटं नसतं.
म्हणजे सलग तो कंटिन्यूपणे अशा पद्धतीने खोटं बोलणार नाही, खोटं बोलल्यानंतर खरं बोललाय किंवा सलगपणे खरं बोललाय नंतर खोटं बोललाय असं नाही. सलगपणे तो कधीच खरं किंवा खोटं बोलत नसतो राजांनो, हे वाक्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ह्याच्यावर सुद्धा आयोगाने एक प्रश्न विचारलाय आणि तुमच्या लक्षात येईल तर हा प्रश्न, ह्या टाईपचा प्रश्न त्याने आयोगाने कशा पद्धतीने विचारलाय मी दाखवतो तुम्हाला तो तशा स्वरूपाचा प्रश्न. आता बघा, ज्या व्यक्तीच्या मुखातून मी खोटे बोलतो हे विधान बाहेर पडते तो व्यक्ती एकदा खरे किंवा एकदा खोटं बोलणारा व्यक्ती असतो. आता रोहित म्हणाले मी खोटे बोलतो, मग मी तुम्हाला प्रश्न विचारला रोहित कोणत्या प्रकारचा व्यक्ती, तुम्ही खरं बोलणारा व्यक्ती असेल का तो, नाही चूक. तो खोटं बोलणारा व्यक्ती असेल का, नाही सर चूक. तर तो एकदा खरे किंवा एकदा खोटं बोलणारा व्यक्ती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येणार पर्याय क्रमांक क. मला वाटतं हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. ज्या व्यक्तीच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडताना मी खोटे बोलतो तो व्यक्ती कोणत्या प्रकारचा व्यक्ती असतो, तर मी एकदा खरे तर एकदा खोटे बोलणारा व्यक्ती असं म्हटलेले. ते म्हणणार सर ह्याच्यावर प्रश्न विचारलेत का, तर डेफिनेटली ह्याच्यावर प्रश्न विचारलेत. ते कशा पद्धतीचे प्रश्न ते पण मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. पहिलाच प्रश्न आपला ह्याच्यावर आहे. आता बाळांनो ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत बाळांनो. आता समजा तुम्हाला विचारलं की महेंद्र म्हणतोय की समजा मी खोटे बोलतो, लक्षात ठेवा की इथं हे जे वाक्य येतं का नाही, आता मी खोटे बोलतो, इथं पण हे वाक्य काय आहे बघा, मी खोटे बोलतो. तर लक्षात ठेवायचं की हा महेंद्र जो व्यक्ती आहे बाळांनो, हा महेंद्र नावाचा व्यक्ती अल्टरनेटर आहे. ह्या ठिकाणी महेंद्र नावाचा व्यक्ती काय बाळांनो, अल्टरनेटर आहे. आणि हा व्यक्ती काय बाळांनो, अल्टरनेटर आहे. म्हणजे एकदा खरं आणि एकदा खोटं बोलणार. त्यासाठी मी शॉर्टकट मारतोय की ह्या ठिकाणी अल्टरनेटर, कारण एवढं मोठं लिहिण्यापेक्षा मी एक शॉर्टकट मारला त्या ठिकाणी. आता बाळांनो तुम्ही म्हणणार सर हे कसं काय तुम्ही ठरवलं, कारण मी खोटे बोलतो असं वाक्य त्यांनी 2-3 वाक्य बोललाय, त्यातलं एक वाक्य आहे त्याचं मी खोटे बोलतो. त्यामध्ये एक महत्वाची नोट मला सांगायची, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मुखातून असं 2-3 वाक्य पडले तर त्यात एक वाक्य समजा मी खोटे बोलतो आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं की जिथं जिथं हे वाक्य येतं का नाही मी खोटे बोलतो, ते वाक्य काय असतं बाळांनो, खोटं बोललेलं असतं. हे वाक्य त्याचं खोटं बोललेलं आहे. कारण तो कुठल्या प्रकारचा व्यक्ती रे, अल्टरनेटर प्रकारचा व्यक्ती, तो म्हणतो मी खोटे बोलतो. मग जिथं जिथं हे सिक्वेन्स किती पण नंबरला हे वाक्य होते, ते वाक्य काय असतं, चुकीचं असतं. ते वाक्य काय असतं बाळांनो, चुकीचं असतं. म्हणजे चुकीचं म्हणजे खोटं बरं का, चुकीचं म्हणजे खोटं असतं. तर ते वाक्य काय असतं, खोटं असतं म्हणजे चुकीचं असतं. त्यामुळे मी असं त्याला क्रॉस मारलाय. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीसाठी आपण क्रॉस मारतोय, तर बरोबरचं चिन्ह खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या वाक्यासाठी मारतोय. मग हे वाक्य चुकलंय म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं बाळांनो, बघा मी काय म्हणतोय ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या. हे वाक्य समजा त्याचं खोटं असेल तर राहिलेली 2 वाक्य कशी असतील सांगा बरं, खरी असतील का. तुम्ही म्हणणार हे कसं काय तुम्ही ठरवलं, कारण अल्टरनेटर प्रकारच्या व्यक्तीचं सलगपणे तो कधीच खरं बोलणार नाही किंवा सलगपणे कधीच तो खोटं बोलणार नाही. पहिलं वाक्य खरं असेल तर नंतरचं खोटं, नंतरचं खरं. आता पहिलंच वाक्य खोटं आहे, मग दुसरं वाक्य काय असेल सांगा बरं, खरं असेल. आणि त्याच्यानंतरचं वाक्य कसं असेल बाळांनो, खोटं असेल. तर अशा पद्धतीचा पार्ट हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे बाळांनो. खूप IMP पार्ट आहे हा. बघा हे वाक्य जे येतं का नाही, ह्या सलगपणे 2-3 वाक्य तो बोललाय, त्यातलं एक वाक्य जे असतं का नाही मी खोटे बोलतो, तर ते वाक्य बाळांनो तुम्हाला चुकीचं घ्यायचंय. सलगपणे 2-3 वाक्य तो बोललेला असेल मी खोटे बोलतो, तर हे मी खोटे बोलतो हे वाक्य तुम्हाला काय घ्यायचंय बाळांनो, चुकीचं घ्यायचंय. मी खोटे बोलतो हे वाक्य काय घ्यायचंय, चुकीचं घ्यायचंय. ठीक आहे. मग बाकीचे कशी येतील त्याच्यावर ठरवायचं तुम्हाला. पहिलं वाक्य चुकलंय म्हणल्यावर दुसरं बरोबर, नंतरचं चूक. पहिलं ह्या 2 नंबरचं चुकलंय म्हणजे पहिलं बरोबर, ह्याच्यानंतर येणार वाक्य बरोबर, अशा पद्धतीने. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की हा व्यक्ती सलगपणे कधीच खरं किंवा खोटं बोलत नाही. समजा ह्यात समजा 3 वाक्य सलगपणे, ह्यात समजा सलगपणे 3 वाक्य, मी असं तुम्हाला सांगतोय. आता आपल्याला कळलं की हे वाक्य चुकलंय. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 नंबरचं उदाहरण जे बघितलं आपण, उदाहरण क्रमांक 2, ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की हे वाक्य समजा चुकलंय आपलं. तर लगेच आपल्याला क्लिअर झालं पाहिजे की ठीक आहे बा, हे चुकले म्हणले हे काय असतील, बरोबर असतील. समजा हे चुकले म्हणले हे बरोबर असेल, लास्टच काय असेल सर, चुकलेलं असेल. अशा पद्धतीचा सिक्वेन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. हे तुमचं एक्झाम्पल नंबर 1 आहे, हे एक्झाम्पल नंबर तुमचं 2 आहे. ह्यातनं तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ओके, तर ठीक आहे, आपण पुढचा पार्ट बघायला सुरुवात करू. ह्या ठिकाणी बाळांनो बघा एक केस दिली तुम्हाला मी, आणि हा पार्ट पण मला कुठेतरी वापरायचा आहे. समजा बाळांनो मी तुम्हाला असं काहीतरी दिले आणि ह्यात मला एक कळले की ह्यातलं हे वाक्य समजा खरे, आयुष्य सुंदर आहे हे वाक्य समजा खरे, हे मला माहिती आहे ह्या प्रश्नामध्ये. आणि मी तुम्हाला आता एक सिंपल प्रश्न विचारला, विनय कोणत्या प्रकारचा व्यक्ती असू शकतो, विनय कोणत्या प्रकारचा व्यक्ती असू शकतो, अशा पद्धतीचं मी वाक्य तुम्हाला विचारलंय. विनय कोणत्या प्रकारचा व्यक्ती असू शकतो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय बाळांनो. आणि हा पार्ट तुमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मग तुम्ही म्हणणार सर ह्या ठिकाणी उत्तर माझं असू शकतं की ह्या ठिकाणी समजा त्याचं पहिलं वाक्य समजा सर ह्या ठिकाणी बरोबर असेल तर दुसरं वाक्य काय येऊ शकतं सर, बरोबरच येऊ शकतं. किंवा
ह्या ठिकाणी सर मला माहिती आहे ना पहिलं वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य समजा बरोबर आहे सर, तर नंतरचं वाक्य काय येऊ शकतं सर, खोटं पण येऊ शकतं. म्हणजे ह्याच्यातून तुमची दोन उत्तर पॉसिबल आहेत. विनय कोणत्या प्रकारचा व्यक्ती असू शकतो, विनय कोणत्या प्रकारचा व्यक्ती असू शकतो. तर ह्याच्यावर तुम्ही सांगू शकता की एक तर तो खरं बोलणारा व्यक्ती असू शकतो सर, कारण एक वाक्य खरं पुढचं वाक्य खरं असेल तर हा खरं बोलणारा असेल सर. आणि हे पुढचं जर बघितलं सर तर एकदा खरं तर ह्या अल्टरनेटर आहे. मी अल्टरनेटर एकदा खरं एकदा खोटं बोलणाऱ्या व्यक्तीसाठी एकच शब्द वापरतोय, अल्टरनेटर येतो. म्हणजे सलगपणे कधीच खरं बोलत नाही, अल्टरनेट वाक्य रचना करतोय तो, एकदा खरं एकदा खोटं. म्हणजे ह्या प्रकारचा व्यक्ती मी असं म्हणू शकतो का हा खोटं बोलणारा व्यक्ती. ह्याची दोन उत्तर पॉसिबल आहेत बाळांनो. एक तर तो असेल पूर्णपणे खरं बोलणारा व्यक्ती असू शकतो, किंवा एकदा खरे किंवा एकदा खोटं बोलणार. तो खोटं बोलणारा व्यक्ती कधीच असू शकत नाही. लक्षात ठेवा, एखाद्या वाक्याचं एखाद्या व्यक्तीचं एखादं वाक्य जर खरं असेल तर तो व्यक्ती कधीच खोटं बोलणारा व्यक्ती असू शकत नाही. जर दिलेल्या विधानातील एक वाक्य खरं असेल तर तो व्यक्ती कधीच खोटं बोलणारा व्यक्ती असू शकत नाही. खोटं बोलणारा व्यक्ती असू शकतच नाही बाळांनो. तो कधीच खोटं बोलणारा व्यक्ती असू शकत नाही. तो काय काय असू शकतो, तो असू शकतोय सर खरं बोलणारा व्यक्ती, तो असू शकतोय एकदा खरं तर एकदा खोटं बोलणारा व्यक्ती पण असू शकतो. मी तुम्हाला ते काढून पण दाखवलंय, बरोबर. तर हे तरी पॉसिबल असे उत्तर, किंवा हे तर आहे सर, या दोन्हीपैकीच उत्तर आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं असू शकत नाही. एखाद्या व्यक्ती एखादं वाक्य जरी खरं असेल ना बाळानं, तो व्यक्ती खोटं बोलणारा व्यक्ती कधीच असू शकत नाही. आलं लक्षात. तो एक तर खरं बोलणारा व्यक्ती असेल, किंवा एकदा खरं किंवा एकदा खोटं बोलणारा व्यक्ती असू शकतो. समजा बघा, दया काय म्हणतोय बाळांनो, आम्ही शूर सैनिक आहोत, आणि त्याचं समजा पहिलेच वाक्य खोटे, ह्या व्यक्तीचं समजा पहिलेच वाक्य खोटे. तर ह्या ठिकाणी बाळांनो अशा कंडिशन येऊ शकतात सर, एक त्याचं पहिलंच वाक्य काय सर, चुकलेलं वाक्य, पहिलंच वाक्य तो खोटं बोलतोय. मग नंतरचं वाक्य काय येऊ शकतं सर, त्याचं खरं येऊ शकतं. किंवा या ठिकाणी असं पण आहे सर की समजा त्याचं पहिलं वाक्य समजा चुकलंय, तर दुसरं पण वाक्य काय असू शकतं सर, चुकीचं असू शकतं. मग याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की हा कुठल्या प्रकारचा व्यक्ती, एक तर तो आहे सर अल्टरनेटर, हा कुठल्या प्रकारचा व्यक्ती अल्टरनेटर, किंवा एक तर तो आहे सर खोटं बोलणारा व्यक्ती. तर हा व्यक्ती असेल, खोटं बोलणारा व्यक्ती असेल, किंवा अल्टरनेटर असेल, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे ह्यातली दोन उत्तर पॉसिबल आहेत, एक तर हे किंवा. आणि मी तुम्हाला आता विचारलंय की विनय हा कोणत्या प्रकारचा व्यक्ती असू शकतो म्हणतोय मी तुम्हाला, तर ह्याची दोन उत्तर पॉसिबल आहेत. एक तर तो एकदा खरं किंवा एकदा खोटं बोलणारा व्यक्ती आहे, आणि दुसरा आहे सर तो खोटं बोलणारा. मग बाळांनो हा खरं बोलणारा व्यक्ती कधी बनू शकतो का रे, कधीच नाही. मग ह्याच्यातून एक गोष्ट मात्र कन्फर्म आहे राजांनो, जर एखादं दिलेल्या विधानातील एक वाक्य जर खोटं असेल तर तो व्यक्ती खरं बोलणारा व्यक्ती कधीच असू शकत नाही. खरं बोलणारा व्यक्ती असू शकत नाही तो. आणि ह्या लास्टचे जे केस मी डिस्कस केलेत ना राजांनो, ह्या दोन केस खूप आयएमपीत, खूप आयएमपीत बाळांनो. मी उगाच तुम्हाला काहीतरी शिकवत नाही, तुम्हाला नाहीतर वाटेल की सरांनी काहीतरी सांगितले आपल्याला, सांगू दे, आपल्याला काही घेणं देणं. उदाहरणासहित सांगितलं, इतकं सिंपल सांगितलंय बाळांनो. मी तुम्हाला काही वाक्य जे सांगतोय ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे बाळांनो, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला तीन व्यक्तींचा आपल्याला अभ्यास करायचा, एक तर खरं बोलणारा, एक खोटं बोलणारा, एकदा खरं एकदा खोटं बोलणारा. खरं बोलणाऱ्या व्यक्तीचे सगळे वाक्य खरे असतात, खोटे बोलणारे व्यक्ती सगळे वाक्य खोटे असतात. अल्टरनेटरचे वाक्य एक वाक्य खरं तर दुसरं वाक्य खोटं, किंवा पहिलं वाक्य खोटं असेल तर दुसरं वाक्य खरं असेल, अशा पद्धतीचा सिक्वेन्स असतो. एकदा खरं एकदा खोटं बोलणारा व्यक्ती सलगपणे कधीच खरं बोलत नाही, किंवा सलगपणे कधीच खोटं बोलत नाही. तर तो काय करतो, आणि पुन्हा एक आयएमपी नोट सांगितली की ज्या व्यक्तीच्या मुखातून असं वाक्य बाहेर पडताना मी खोटे बोलतो, लक्षात ठेवायचं तो व्यक्ती एकदा खरं तर एकदा खोटं बोलणारा व्यक्ती असतो. आणि पुन्हा मी सांगितलंय की समजा एखाद्या व्यक्ती बोलतोय की मी खोटे बोलतोय, आणि त्याने 2-3 प्रकारचे स्टेटमेंट केल्यात, त्याच्यातलं एक वाक्य असं असेल की मी खोटे बोलतो, तर ते वाक्य तुम्हाला चुकीचं घ्यायचंय. बाकीचे वाक्य खरी कशी घ्यायच्यात त्याचं सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, समजा एखादा व्यक्ती 2 प्रकारचे वाक्य बोलत असेल, त्यातलं एक वाक्य समजा खोटं असेल, एक वाक्य खोटं असेल, तर तो व्यक्ती खरं बोलणारा व्यक्ती असू शकत नाही. समजा एखादं वाक्य खोटं असेल, तर तो खरं बोलणारा व्यक्ती असू शकत नाही. आणि पहिलं वाक्य समजा आपल्याला गृहीत धरलं की ह्या ठिकाणी एक वाक्य
खरे तर तो खोटं बोलणारी व्यक्ती कधीच असू शकत नाही. अशा पद्धतीचा पार्ट आपण इथपर्यंत बघितलेला आहे. आता बाळांनो डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करा. अजिबात सुद्धा तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. तर बघू आपण कशा पद्धतीने. आता हा प्रश्न जो आहे तो बघा, आता नियाज, रवी, आंद्रे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एक जण नेहमीच खोटे बोलतो, एक जण नेहमीच खरे बोलतो आणि एक जण एकदा खरे तर एकदा खोटे बोलतो. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अल्टरनेटर आहे. यांनी विचारलं, अन्वेषक म्हणून तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळे गाठून प्रश्न विचारला, तुमच्यापैकी नेहमीच खोटं बोलणारा कोण आहे असं तुम्ही त्यांना विचारलं. रवी म्हणतोय रियाज, नियाज म्हणतोय आंद्रे, आंद्रे म्हणतोय मी. आता तुम्ही विचारलाय काय त्याला प्रश्न, सांगा खोटे बोलतोय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी पूर्ण वाक्यात देतो. रवी म्हणतोय रियाज खोटे बोलतो, खोटे बोलतो. वाक्य पूर्ण केले मी, पूर्ण वाक्यात उत्तर देतोय बाळांनो मी, त्यामुळे अजिबात काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आंद्रे खोटे बोलतो, मी पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे अजिबात कोणी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. हा म्हणतोय मी खोटे बोलतो. ह्याच्यावर तुम्हाला खूप भारी प्रश्न विचारतील. ह्याचं उत्तर मी पूर्ण वाक्यात उत्तर दिलंय बाळांनो, ह्याचं उत्तर मी पूर्ण वाक्यात उत्तर देतोय. मी पूर्ण वाक्यात उत्तर देतोय, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. तर पूर्ण वाक्यात उत्तरे माझ्या अशा पद्धतीचे आहेत बाळांनो याची. हा म्हणतोय रियाज खोटं बोलतोय, एक म्हणतोय आंद्रे खोटं बोलतो, तर एक जण म्हणतोय मी खोटे बोलतो. पूर्ण वाक्यात उत्तर दिलं. आता बाळांनो मी सिंपल तुम्हाला प्रश्न विचारतो की ह्यातला अल्टरनेटर कोण आहे. ज्या व्यक्तीच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलेलं असतं राजांनो, ज्या व्यक्तीच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलेलं असतं तो व्यक्ती असतो अल्टरनेटर. म्हणजे अल्टरनेटर कुठल्या प्रकार, आंद्रे कुठल्या प्रकारचा व्यक्ती सांगा बरं. अल्टरनेटर प्रकारचा व्यक्ती. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारतील का अल्टरनेटर कोण आहे, तर ह्या ठिकाणी आंद्रे कोण आहे सांगा बरं अल्टरनेटर. हाच प्रश्न रिपीट विचारला जाऊ शकतो. आयोगाने किती प्रश्न रिपीट विचारलेत हे पण मी तुम्हाला दाखवून देतो. आता तुम्हाला एक तर कळले, आंद्रे हा अल्टरनेटर प्रकारचा व्यक्ती, आणि तुम्ही ह्याला असं म्हणू शकता का रे आंद्रे खोटं बोलणारा व्यक्ती, असं म्हणू शकता का तुम्ही? नाही. तर हे चूक आहे बाळांनो, हे वाक्य पुढचं चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तुम्ही असं वास्तव काय बाळांनो ह्याचं, हे वास्तव मी इथं लिहून देतो. वास्तव हे बाळांनो की आंद्रे एकदा खरे तर एकदा खोटं बोलणारा व्यक्ती आहे. आंद्रे एकदा खरे तर एकदा खोटं बोलणारा व्यक्ती आहे. वास्तव हे म्हणजे ह्याच्यामुळे हे वाक्य चुकलंय राजांनो. आणि त्याच्यावर एवढं तर कळालं ह्याचं हे वाक्य खोटं बोलतोय तो, म्हणजे हे त्यांनी जे सांगितलं का ना आंद्रे खोटे बोलतो, हे चुकीचं आहे. त्याने काय म्हणायला पाहिजे होतं बरं, आंद्रे एकदा खरं तर एकदा खोटं बोलणारी व्यक्ती आहे, मग ते वाक्य बरोबर आलं असतं. बघा मी स्टार्ट कुठून केलं होतं, स्टार्ट इथून केला होता क्वेश्चन. बघा स्टेप कशात, त्या स्टेप पण मी लिहून देतो कारण तुम्हाला अभ्यास करता हे लागेल. ह्याच्यावर मी इथं आलो आणि आता हे तिसरं सांगू शकतो मी, बरोबर का नाही. स्टेप महत्वाच्या तर राजाने मी कशा पद्धतीने प्रश्न सोडवलाय, माझी पहिली स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप. मी काय ह्याला चालू कारण मी खोटे बोलतो ह्या वाक्यानुसार. ह्याच्यावर एवढं कन्फर्म झालंय राजांनो, हा कुठल्या प्रकारचा व्यक्ती सांगा बरं खोटं बोलणारा व्यक्ती. हा कुठल्या प्रकारचा व्यक्ती खोटं का, कारण ह्याचं वाक्य खोटं आहे सर. मग राहिला व्यक्ती कोण सांगा बरं, राहिलेला व्यक्ती आहे सर रवी, आणि हा खरं बोलणारा व्यक्ती. तर रियाज झालंय का, इथं नियाज पाहिजे. नियाज खोटं बोलतो, नियाज झालंय. आणि ह्या ठिकाणी हे वाक्य खरंय बघ, नियाज खोटे बोलतो, हे वाक्य बरोबर आहे. आलं लक्षात. आणि आता प्रश्न विचारला ह्यावरून नेहमी खरं बोलणारा व्यक्ती कोण आहे, तर ह्याच्यावर नेहमी खरं बोलणारा व्यक्ती कोण आहे सांगा बरं रवी. तुम्हाला काही पण विचारतील यातला खरं बोलणारा, खोटं बोलणारा, अल्टरनेटर. आता इथं विचारलाय तुम्हाला खरं बोलणारा व्यक्ती, पुढे जाऊन भविष्यात प्रश्न विचारतील ह्यातला अल्टरनेटर व्यक्ती कोण आहे. हाच प्रश्न रिपीट विचारला जाईल आणि तुम्हाला विचारला जाईल बाळा ह्यातला अल्टरनेटर व्यक्ती कोण आहे, किंवा तुम्हाला विचारतील ह्यातला खोटं बोलणारा व्यक्ती कोण आहे. त्यावेळेस तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे कुठून मी प्रश्नाला सुरुवात केली आणि का केली सुरुवात. अगोदर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की असं का सरांनी सुरुवात केली असेल की मी खोटे बोलतो, हेच वाक्य का गृहीत धरलं. आणि बाळांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न कसा सोडवायचा हेच अजून माहित नाही. योसोपूर्व 2015 पेपर झालाय आणि आज 2024 चालू आहे समजा. तर बाळांनो बघा किती वर्ष झाली, 9 वर्ष झाली तरी हा प्रश्न आणखी पोरांना सुटत नाही. का सुटत नाही त्याचं कारण हे बाळांनो की तुम्ही डीप मध्ये अभ्यास करत नाही की मी खोटे बोलतो ह्या वाक्यावर तुम्ही कधी इतका विचारच केलेला नसतो, नाही तुम्ही डायरेक्ट प्रश्नाची उत्तर द्यायला जाता. असं चालेल का सांगा बरं, नाही चालणार. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल रवी. ह्या ठिकाणी बाळांनो पुढचा एक प्रश्न खूप भारी हा. ह्याच्यामध्ये आता काय करायचं असतं,
ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट सांगणार आहे आता. हा पार्ट आता कायम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, कारण भविष्यामध्ये ह्याचा खूप आपल्याला वापर करायचा आहे. समजा तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी कंडिशन वगैरे दिलेल्या असतील, त्या कंडिशनचा तर तुम्हाला विचार करायचाच आहे बाळांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला समजा चोर शोधायचा असेल, समजा एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये काय करायचं असतं, तुम्हाला चोर शोधायचा असतो, बरोबर का? चोर शोधायचा असतो, त्यावेळेस काय करायचं बाळांनो ते सांगतो तुम्हाला. चोर शोधायचा असेल एखादा, समजा या ठिकाणी एक्स, वाय आणि झेड नावाचं व्यक्ती आहे, तर तुम्ही काय करायचं, एकदा एक्सला चोर गृहीत धरायचं. ह्याने उत्तर येते का बघायचं, ज्या कंडिशन वाक्यामध्ये सांगितलेलं असतं त्या कंडिशन बसतात का बघायचं, प्रश्नामध्ये दिलेल्या काहीतरी कंडिशन असतात त्या कंडिशन बसतात का बघायचं. समजा या ठिकाणी एक्स तसंच वायला तुम्ही गृहीत धरलं तर एकदा वायला चोर गृहीत धरायचा, आणि ह्या ठिकाणी समजा झेड आहे. पुन्हा समजा हे पण नाही फिट बसलं तर एक्स वाय झेड, झेडला चोर गृहीत धरायचं आणि त्यानुसार कंडिशन फिट बसतात का बघायचं. तर ह्याला म्हणायचं डिग्री देणे. काहीतरी एखादी पदवी त्याला देऊन टाकतोय आपण, तर ह्याला आपण एखादी पदवी देणे. लक्षात ठेवायचं, ह्याला काय करायचे, आपल्याला पदवी द्यायची. मग ते चोराचे असेल, दरोडेखोराचे असेल, अपराधीचे असेल, काही पण, तर ह्याच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, याला डिग्र्या द्यायच्या. आणि हा पार्ट आयोगाचा खूप आवडता पार्ट आहे बाळांनो. तुम्हाला जर बघितलं तर यातले कमीत कमी मी सांगतो तुम्हाला 90% क्वेश्चन आयोगाने विचारलेले, 90% पेक्षाही जास्त प्रश्न आयोगाने डिग्री देण्यावर किंवा पदव्या देण्यावर दिलेत. आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवायला एकदम इझी बाळांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला, खूप इझी प्रश्न येतो. आता बघू आपण ह्याच्यामध्ये. आता इथं बघा, तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले असतात. एक मुलगा व एक मुलगी झोपड्या बसले आहे हे निश्चित आहे, म्हणजे ह्यातला एक मुलगा आणि एक मुलगी निश्चित आहे, हे कन्फर्म आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वरची जी माहिती दिलेली असते ही वाक्य जी असतात बाळाने वरती दिलेली वाक्य ही 100% बरोबर असतात, नाहीतर ह्याच्यातच खरं खोटं करायला जाल. म्हणजे झोपड्या बसलेले एक मुलगा आणि एक मुलगी कन्फर्म आहे राजांना. मुलगा व मुलगी कोण हे ओळखता येत नाही, सरळ केसांचे मूल म्हणते, मूळ झाले, मूल म्हणते मी मुलगा आहे. बघा, सरळ केसांचं जे काही मूल बसले ते म्हणते मी मुलगा आहे, कुरळ्या केसांचे मूल म्हणते मी मुलगी आहे. जर किमान एक तरी मूल खोटं बोलत असेल, कमीत कमी एक जण खोटं बोलणार असेल, किंवा कदाचित बाळांनो ते दोघंही खोटं बोलणारे असू शकतात. ह्यातलं एक मूल मात्र, कमीत कमी एक मूल तर 100% खोटं बोलते, ते दोघं पण खोटे बोलणारे असू शकतात. ह्या वाक्याचा अर्थ काय, किमान एक तरी मूल खोटं बोलणारे असेल. ह्या वाक्याचा अर्थ आहे, या ठिकाणी पहिलं मूल समजा ह्या ठिकाणी पूर्णपणेच खोटं बोलणार असेल, समजा हे खोटं बोलणार असेल, दुसरं मूल सुद्धा ह्या ठिकाणी खोटं बोलणार असू शकतं, हे लक्षात ठेवा. किमान नावाचा शब्द वापरून ह्यांनी प्रश्न जास्त कॉम्प्लिकेटेड केलाय, की ते किमान म्हणते एक तरी मूल खोटं बोलणार आहे, म्हणजे कदाचित ते दुसरं सुद्धा खोटं बोलू, कमीत कमी एक, जास्तीत जास्त कितीही खोटे बोलणारे चालतात. या वाक्याचा अर्थ काय बाळांनो, ह्या वाक्याचा अर्थ असा आहे, कमीत कमी एक, कमीत कमी एक जण खोटं बोलतो, कमीत कमी एक जण खोटं बोलतं, जास्तीत जास्त कितीही. वाक्यच लक्षात ठेवा, किमान शब्दाचा अर्थ हा असतो, जास्तीत जास्त कितीही. जास्तीत जास्त कितीही खोटे बोलणारे चालू शकतात राजांना. आता तुम्ही म्हणणार हा पार्ट कसा सोडवायचा. आता कंडिशन गृहीत धरून चालायचं, तुम्हाला कंडिशन गृहीत धरून चालायचं आणि त्याच्यानुसार प्रश्न सोडवायचा. वाक्य किती, दोन आहे. सरळ केसांचं मूल म्हणते मी मुलगा आहे, कुरळ्या केसाचं मूल म्हणते मी मुलगी आहे. एवढी दोनच वाक्य दिल्यात, अशा पद्धतीचा पार्ट आहे. आपण गृहीत धरायचं कसं ते सांगतो तुम्हाला. कंडिशन अशा गृहीत धरायच्या. आता समजा सरळ केसांचं मुलाला तुम्ही मुलगा गृहीत धरला आणि कुरळ्या केसांच्या मुलाला तुम्ही मुलगी गृहीत धरली, तर बघा आता सरळ केसांचे मूल काय म्हणते मी मुलगा आहे, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे, मग सांगा बरं. समजा सरळ केसांच्या मुलाला तुम्ही मुलगा गृहीत धरलाय आणि हा म्हणतोय पण मी मुलगा आहे, तर हे वाक्य काय बरोबर आहे. कुरळ्या केसांच्या मुलाला तुम्ही मुलगी गृहीत धरलाय आणि हे वाक्य पण म्हणते की मी मुलगी आहे, दोन्ही वाक्य बरोबर आली, असं चालेल का? नाही. कारण सर त्यांनी सांगितले किमान एक तरी मूल खोटं बोलणार पाहिजे. ह्याच्यात दोघं पण खरं बोलणारे आलेत, इथं दोघे पण खरं बोलणारे आलेत, इथं दोघं पण खरे बोलणारे आलेत, दोघे पण खरे बोलणारे आलेत. इथं दोघं पण खरं बोलणारे आलेत. आणि तुम्हाला सांगू का, हा जो प्रश्न आहे तो मेगा भरतीमध्ये विचारलेला होता आणि त्यानंतर आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. कदाचित मेगा भरतीवाल्याने कॉपी केला असेल किंवा मेगा भरतीमध्ये पण अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. आता इथं दोघे पण खरं बोलणारे आलेत, म्हणजे आपण घेतलेली कंडिशन चुकलेत राजन. आपण असं जे घेतलंय का ना, सरळ केसांचं मुलगा घेतलाय
आणि कुरळ्या केसांची मुलगी घेतली, हे चुकलंय बाळांनो. मग सरळ केसांचे मूल समजा तुम्ही मुलगी घेतली आणि तो काय म्हणतोय मी मुलगा आहे, म्हणजे ह्याला घेतलंय तुम्ही मुलगी आणि तो म्हणतोय मी मुलगा आहे, हे चुकीचं आहे. आपण इथं घेतलेलं असतं ते 100% बरोबर असतं बरं का. कुरळ्या केसांचे मुलं आपण मुलगा घेतलाय ते 100% बरोबर आहे असं गृहीत धरून घेतलंय आणि इथं म्हणते हे मुलगी आहे, हे चुकलं. तर हेच बरोबर आहे का? दोघे पण खोटे बोलणारे आले, दोघे पण खोटे बोलणारे, हे चालू शकतं. दोघे पण खोटे बोलणारे चालतात सर. का चालतात कोण सांगू शकते? अरे मी मगाशी सांगितलंय तुम्हाला, किमान एक तरी मूल खोटं बोलणारा पाहिजे, जास्तीत जास्त दोघेही खोटं बोलणारे चालतील. पण दोघेही खरं बोलणारे चालणार नाहीत, कारण कंडिशन सांगितली, प्रश्नाने जी कंडिशन सांगितलेली असते तीच 100% बरोबर असते. म्हणजे मी तुम्हाला ह्यातनं सांगू शकतोय सरळ केसांचे मूल मुलगी आहे आणि कुरळ्या केसांचे मूल मुलगा आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ह्याच्यात काय दिले बा? सरळ केसांचे मूल निश्चितपणे मुलगी आहे. सरळ केसांचे मूल हे तर निश्चितपणे मुलगी आहे, परंतु दुसरे मूल ओळखणं शक्य नाही. सरळ केसांचे मूल मूल हे मुलगी आहे, परंतु दुसरे मूल ओळखणे शक्य नाही. ओळखता येते ना दुसरं, पण चुक आहे. सरळ केसांचे मूल हे मुलगी आहे आणि कुरळ्या केसांचे मूल मुलगा आहे. कुरळ्या केसांचे मूल मुलगा आहे, हे वाक्य बरोबर आहे 2 नंबर. कुरळ्या केसांचे मूल हे निश्चित मुलगा आहे, ठीक आहे, आणि दुसरे मूल ओळखणे शक्य नाही, हे पण चुकीचं आहे. कारण ओळखता येतात, दोघेही ओळखता येतात. आणि सरळ केसांचे मूल मुलगा आहे, सरळ केसांचे मूल मुलगा आहे, हे वाक्य चुकले नाही. कारण सरळ केसांचे मूल जे आहे ते मुलगी आहे बाळा. तर अशा पद्धतीचा पार्ट आहे. हे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाते, ह्याला म्हणायचं पदवी देणे. लक्षात ठेवायचं, हा पार्ट जो प्रश्न विचारलेला आहे, हा पार्ट कशावर आधारित आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर ह्याला म्हणायचं पदवी देणे. की आपण गृहीत धरतो की एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कन्फर्म त्यांनी सांगितलं ह्यातला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तुम्हाला कसं काय कळालं? तर सर हे तर सांगितलंय त्यांनी, ह्यातला एक मुलगा आणि एक मुलगी निश्चित आहे बाळानं, ह्याच्यामध्ये त्याला चॅलेंज करता येत नाही. आणि त्यामुळे इथं तुम्ही 100% सांगू शकता. जिथं म्हणताय का ना असं दुसरे मूल ओळखणे शक्य नाही, इथं पण म्हणताय दुसरे मूल ओळखणे शक्य नाही, असं चुकीचं आहे. कारण एक जर ओळखता येत असेल, एक तुम्ही ओळखताय, एक ओळखताय, म्हणजे दुसरं ओळखता येतच आहे बाळांनो. का? कारण सरळ केसांचे मूल जर तुम्ही मुलगी गृहीत धरलं तर दुसरा मुलगा असणार आहे, आणि हे कन्फर्म सांगता येते. का? तर पहिलं वाक्य इथं दुजरा देते. तर ह्याला म्हणायचं डिग्री देणं. एकदा कुरळ्या केसांचं मूल मुलगा घ्यायचा, एकदा मुलगी घेतली, एकदा मुलगी घेतली, एकदा मुलगा घेतला. हे वरचं का कॅन्सल झाली कंडिशन? ही कंडिशन का कॅन्सल झाली? कारण ह्या वाक्यामुळे. हे तर सांगितलेलं असतं, हे दिलेली माहिती असते, त्या माहितीच्या आधारे हिथं वाक्यरचना येते का बघायचं असतं, तरच तुम्हाला त्याचं उत्तर काढता येते. ठीक आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट एकदम सिंपल आहे, अजिबात कन्फ्युजन होणार नाही काय सुद्धा तुमचं. ते म्हणणार सर इतकं फास्ट जज करता येतं का आपल्याला परीक्षेत? हो, करता येतं, पण त्यासाठी फक्त ऑथेंटिक पद्धतीने त्याला जाणं गरजेचं असतं. तुम्ही काय करता माहिती का बाळांनो? तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं असं अशा पद्धतीने जा, तशा पद्धतीने काही नाही. ह्या ठिकाणी असे जे पार्ट दिलेले असतात प्रश्नामध्ये, लक्षात ठेवायचं की ह्याची मांडणी कुठल्या पद्धतीची, प्रश्न कुठल्या पद्धतीने विचारला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे समजा इथं डिग्रीवरचा प्रश्न आहे का, ती समजा मी खोटे बोलतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता बाळांनो इथं बघा ना, एक खूप भारी पार्ट दिलाय. दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत. ओके, म्हणजे काय की दोन्हीकडे माहिती पुरवणारा असा एक हेर आहे, आणि त्याच्यापैकी फितूर व्यक्ती, तर त्यातला समजा एखादा व्यक्ती फितूर झालेला आहे, कारण तरच तो दोन्ही ठिकाणी माहिती पुरवत असणार आहे. अशा प्रकारचा एक हेर आहे. आपण म्हणतो का नाही, समजा एक सलमान खानचा पिक्चर आला होता बघा, त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप असतो, कशामुळे टायगर जिंदा आहे असं पिक्चर आहे काहीतरी. तर त्याच्यामध्ये काय असतं की त्यांना डाऊट असतो की त्या समजा त्याचं प्रेम असतं पाकिस्तानची जी काही त्यांची जी काही ISI ची एजंट असेल त्याच्यावर. मग बाळांनो त्याच्यावर काही की दोन्हीकडे माहिती पुरवतो असं त्याच्यावर संशय असतो, बरोबर का? मग तशाच पद्धतीचा पार्ट आहे इथं पण. समजा 3 व्यक्तीचं बाळांनो 3 हेर येतं. ओके, तर त्यातला एक जण मात्र दोन्हीकडे माहिती पुरवणार, आणि हे तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे फितूर कोणतरी झालेला आहे. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटं बोलतात, इतर मध्यस्थ खरे बोलतात. तर त्या तिघात फक्त एक फितूर आहे, एक व्यक्ती फक्त ह्याच्यामध्ये काय बाळांनो फितूर आहे. म्हणजे एकच खरा गद्दार आहे ह्याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा की फितूर व्यक्तीच काय करते बाळांनो? खोटे बोलते. फितूर व्यक्तीच फक्त खोटे बोलते, इतर व्यक्ती मात्र काय बोलतात? खरे बोलतात. इतर व्यक्ती मात्र खरे बोलतात. म्हणजे ह्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, समजा हे 3 व्यक्ती, तर 3 व्यक्तीपैकी एक खोटं बोलणार आहे. या वाक्याचा अर्थ काय? 3 व्यक्तीपैकी एक जण खोटे बोलणार आहे, आणि जो खोटं बोलतो का नाही तोच फितूर आहे, हे पण लक्षात ठेवा. जो खोटं बोलतोय तोच फितूर आहे, आणि इतर दोघे जण खरं बोलणार आहेत.
इतर दोघे जण खरं बोलणारे आहेत. तुम्ही म्हणणार हे तुमच्या मनाने लिहिलंय का तुम्ही? अजिबात नाही. जे त्यांनी वरती सांगितलंय तेच मी खाली लिहितोय बाळांनो. माझं याच्यामध्ये काही सुद्धा हेतू नाही. 3 व्यक्तीपैकी एक जण खोटं बोलतोय आणि बाकी 2 जण काय करतात? खरे बोलतात. हे स्पष्टपणे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आणि ह्याच्यात तिघापैकी एक जण फितूर आहे. आपल्याला आता ओळखायचं की ह्यातला फितूर कोण आहे. तर एकदम सिंपल आहे. समजा अलीला एकदा फितूर बनवा, बेलाला एकदा फितूर बनवा, साराला एकदा फितूर बनवा. जे फितूर असेल ते लगेच तुमच्या लक्षात येईल. बघू आपण कशा पद्धतीचं पार्ट आहे. ह्या ठिकाणी बाळांनो पहिल्यांदा मी अलीला फितूर बनवलं आणि वाक्य चेक करायला सुरुवात केली. तर ह्या ठिकाणी काय होतंय बघा बरं. अली काय म्हणतोय? बेला फितूर आहे. चूक का चूक आहे सांगा बरं. हे कारण तू स्वतः फितूर झालेला आहे आणि दुसऱ्यावर नाव घेतोय. हे चुकीचं आहे का नाही सांगा बरं. बेला काय म्हणते? सारा फितूर आहे. सारा फितूर आहे का सांगा बरं. नाही, हे पण काय बाळांनो चुकीचं आहे. बरोबर. आता मला सांगा इथं 2 वाक्य खोटी चालू शकतात का? नाही. इथं एक जणच खोटं बोलणार पाहिजे. कंडिशन रॉंग झाली. ही जी कंडिशन आहे तुम्ही गृहीत धरलेली, ज्या व्यक्तीला तुम्ही गृहीत धरलं होतं की हा फितूर आहे, ही कंडिशन बाळांनो रॉंग झाली. ठीक आहे. का कंडिशन रॉंग झाली? कारण ह्याच्यामध्ये 2 खोटं बोलणारे व्यक्ती आल्यात. मला फक्त एक खोटं बोलणारा व्यक्ती पाहिजे होता. हे चुकलेलं आहे. त्यामुळे पुढे चेक करत बसू नका. आता समजा बेला फितूर गृहीत धरली तर काय म्हणते बघा. अली म्हणतोय बेला फितूर आहे. ठीक आहे, हे बरोबर बोलतोय. बेला म्हणते सारा फितूर आहे. हे वाक्य मात्र खोटं बोलते. आणि इथं बघा सारा काय म्हणते? बेला खोटं बोलते. बेला खोटं बोलणारीच आहे का? कारण इथं चुकीचं बोललेलं वाक्य आहे, त्याच्यामध्ये ती खोटं बोलते. म्हणजे हे वाक्य काय सर बरोबर आहे. बघा सगळ्या कंडिशन फिट बसल्या. 2 व्यक्ती खरं बोलणारे आलेत, 1 व्यक्ती खोटं बोलणारा. जो व्यक्ती खोटं बोलणारा असतो तोच फितूर पण आलाय. दोन्ही कंडिशन ह्या ठिकाणी मॅच होतात. जी काय खोटं बोलणारी व्यक्ती तोच फितूर आलाय का नाही बघा बरं. काय करायचं बाळांनो? अगोदर बेलाला तुम्ही फितूर धरले. ठीक आहे. अली काय म्हणते? बेला फितूर आहे का फितूर? बेला आहे. ही म्हणते बियाला स्वतः फितूर आहे, दुसऱ्या नाव घेते की सारा फितूर आहे. म्हणून चूक आहे. खोटं बोलायला लागली. कारण स्वतः फितूर असून दुसऱ्या नाव घेणं चुकीचं आहे राजानं. म्हणजे खोटं बोलणारी व्यक्ती आपण लगेच सांगू शकतो. आणि सारा म्हणते बेला खोटं बोलते कारण बेला खोटं बोलते कारण इथं क्रॉस मारले म्हणजे खोटं बोलणारी व्यक्ती. म्हणजे हे वाक्य तिचं बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी बाळांना समजा तुम्हाला डाऊट असेल, बघा ह्या कंडिशन सगळ्या ह्या ठिकाणी फिट बसतात. बेलाच फितूर आहे राजानं, पुढे चेक करण्याची तुम्हाला गरज नाही. तरी पण काय झाला असते की नाही मी चेक करूनच बघतो एकदा, मला डाऊट येतोय जरा. ठीक आहे, बघू आपण. अली म्हणतोय बेला फितूर आहे. चूक आहे सर. बेला म्हणते सारा फितूर आहे. हे वाक्य बरोबर आहे सर. आणि हे वाक्य सारा काय म्हणते बघा, बेला खोटे बोलते. बेला खोटं बोलणारे आहे का रे? नाही, चूक आहे. खोटं बोलणारे व्यक्ती. हे तर उलट झालंय. आपल्याला पाहिजे बाळांनो 1 व्यक्ती खोटं बोलणार आणि 2 खरी बोलणारे पाहिजेत. आणि हेच फक्त ते भेटू शकतात. ही सेकंड नंबरची कंडिशनच बरोबर आहे राजांनो. ही जी तुमची कंडिशन आहे तीच बरोबर ह्या ठिकाणी फिट बसते. हीच कंडिशन ह्या ठिकाणी सेकंड नंबरची तुमची काय होते सर? फिट बसते. बाकीचा पार्ट ह्या ठिकाणी ही कंडिशन मात्र चुकीची आहे. कारण ह्याच्यात 2 खोटं बोलणारे व्यक्ती आले. तर अशा पद्धतीने ह्याला डिग्री देणे किंवा पदवी देणे म्हणतात. तुम्हाला दिलेली माहिती फक्त ओळखता आली पाहिजे. ह्या ठिकाणी काय माहिती इम्पॉर्टंट आहे. तर इथं माहिती दिलेली इम्पॉर्टंट अशी की फितूर व्यक्ती खोटं बोलते आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. म्हणजे इतर व्यक्ती 2 व्यक्ती खरं बोलणार आहेत. तिघात फक्त 1 फितूर आहे, जाऊ द्या. तर ह्या पद्धतीचा पार्ट आहे. एवढीच माहिती इम्पॉर्टंट आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. फितूरच व्यक्ती खोटं बोलणार आहे. लक्षात ठेवा, फितूर व्यक्ती खोटं बोलते असं स्पष्टपणे प्रश्नामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे 1 व्यक्ती खोटं आणि 2 खरं बोलणारे. आले का नाही? आले. पुढचा पार्ट आपण बघायला सुरुवात करू. आता ह्या ठिकाणी बाळांनो एक वाक्य दिले. ज्यांच्यापैकी एक अपराधी अशा 4 संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे. जर फक्त एकच विधान सत्य असेल तर अपराधी निवडायला सांगितले. आता बाळांनो मी तुम्हाला जसं सांगितलंय मागच्या प्रश्नामध्ये त्याच स्वरूपाचा हा पार्ट आहे बाळांनो. ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय निवडायचं सांगा? अपराधी निवडायचा. संशयित म्हणजे एक अपराधी आहे त्याच्यामध्ये, हे कन्फर्म आहे बाळांनो. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच विधान सत्य असेल, फक्त एकच विधान सत्य असेल आणि हे वाक्य खूप आयएमपी बाळांनो. म्हणजे ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की बाळांनो एकच विधान सत्य, ह्याच्यापैकी एकच विधान सत्य आहे. म्हणजे 3 जण खोटं बोलणार आहेत. म्हणजे एक विधान खरं बोलणार असलं पाहिजे तर 3 वाक्य कशी असली पाहिजेत? खोटं असली पाहिजे. हे वाक्य प्रश्नामध्ये आणि दिलेल्या प्रश्नामध्ये एकूण किती वाक्य आहेत बाळांनो हे पण लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आहेत सर 4 वाक्य. 4 वाक्य किंवा 4 विधान आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मुखातून बोललेली ही विधान आहेत, त्यांनी केलेली जी आहेत ते मुखातून बोललेली 4 वाक्य. त्यातलं 1 वाक्य खरं असायला पाहिजे आणि 3 वाक्य खोटे असायला पाहिजेत असं स्पष्ट त्यांनी दिलंय प्रश्नामध्ये. मी माझ्या मनाचं काहीच लिहित नाही. हे कुठून लिहिताय तुम्ही? हे तर दिलेल्या माहितीतून लिहिताय. ही वरती दिलेली माहिती 100% खरी असते राजांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट घेण्यासारखं काहीच नसते. आणि बाळांनो
ह्याला म्हणायचं डिग्री देणे. इथं पण आपल्याला एक व्यक्ती शोधायचा आहे, इथं पण आपल्याला ह्याला काय करणार आहे सांगा बरं, पदवी देणार आहे. एका व्यक्तीला काहीतरी आपण करणार आहे, ह्याच्यातला अपराधी करणार आहे. आणि बघू आपण प्रश्न ह्याने सुटतोय का. तर बघा, समजा तुम्ही अनिला अपराधी केलं. आता बघा, हा अपराधी हाय कन्फर्म मानून टाकायचं, मानून टाकायचं आणि अपराधी. आणि आता कंडिशन फिट बसतात का बघायच्या. परीक्षेमध्ये तुम्हाला काय करायचं, परीक्षेमध्ये असं डायरेक्ट हे टेबलच इथं आखून घ्यायचं समोरच याच्या. ठीक आहे, टेन्शनच घ्यायचं नाही बाळांनो, ह्याच्यामध्ये असं टेबल आखून घ्यायचं. आणि एकेकाला अपराधी बनवत चालू करायचं, एकेकाला अपराधी बनवायचं. समजा पहिल्या व्यक्तीला तुम्ही अपराधी बनवलं तर इथं स्टार घ्या, दुसऱ्या व्यक्तीला इथं स्टार घ्या, तिसऱ्या व्यक्तीला एकदा अपराधी घ्या, आणि चौथ्या व्यक्तीला एकदा इथं स्टार घ्या. म्हणजे अपराधी असे मानायचे प्रयत्न. पहिल्या व्यक्तीला तुम्ही समजा अपराधी मानले, तो काय म्हणतोय स्वतः आणि अपराधी, आणि ती काय म्हणते दादूनी केले, खोटं बोलायला लागले. स्वतः करून दुसऱ्याचं नाव घ्यायची गरज आहे का. तर हे वाक्य चुकलेलं आहे, कारण स्वतः केले आणि दुसऱ्यावर नाव घ्यायची काही गरज नाही राजा. मी इथं तेच आहे, मी हा फक्त मोठं टेबल करून दाखवतोय तुम्हाला. त्याचं कारण असं राजा, तुमच्या ते लक्षात यावं पटकन. इथं असं शॉर्टकट टेबल परीक्षेमध्ये तुम्हाला आखायचं आहे. पटपट पहिल्या व्यक्तीला तुम्ही अपराधी मानायचं, पुन्हा समजा इथं नाहीच बसल्या कंडिशन तर लगेच पुढच्या टेबलला जायचं. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. तर बघा, समजा पहिल्यांदा तुम्ही अपराधी मानला अनिला, ती म्हणते मी ते दादूनी केलं. दादूनी केलंय का नाही, स्वतः अपराधी दुसऱ्याचं नाव घ्यायची गरज नाही, हे वाक्य चुकलंय. आता बनी काय म्हणते, ती मी नव्हे. बरोबर आहे, कारण तिने केलंच नाही. कुणी केलंय सांगा बरं, आणीने केले. म्हणजे हे वाक्य काय झालं सर, खरं झालं. ती म्हणते की आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलते. बरोबर आहे, कारण आणीने स्वतः गुन्हा केला आणि ती दादूवर आरोप लावते. म्हणजे दादू बोलतोय की तिने खोटं बोलायला लागली, मी तर काहीच केलेलं नाही, म्हणजे हा खरं बोलतोय. दोन दोन खरी वाक्य चालतील का प्रश्नामध्ये. मी सांगितलंय तुम्हाला, दोन दोन खरी वाक्य चालणार नाहीत, कारण ह्यातलं एकच वाक्य खरं यायला पाहिजे होतं. म्हणजे ही कंडिशन चुकलेली. तुम्ही ज्याला अपराधी केले तो चुकीचा व्यक्तीला तुम्ही अपराधी केले. चला पुढच्या कंडिशनकडे. बनीला अपराधी बनवा. ती आणि काय म्हणते, ती दादूने केलं. दादूने नाही केलं, ते बनीने केलंय. म्हणजे इथं पण खोटाचा आरोप चालू आहे आणखी, हे चुकीचं आहे. बनी म्हणते ती मी नव्हेच, अरे अपराध केला तरी म्हणते मी काहीच केलं नाही, हे चुकीचं आहे राजा. स्वतः अपराधी म्हणते मी काहीच केलं नाही, बनी चुकीचं आहे, हे खोटे. दादू म्हणतोय आणीने माझ्या आरोप करत खोटं बोलते. बरोबर आहे, दादूने केलंच नाही आणि ती सांगते की दादूने केलंय म्हणून, म्हणजे आणि खोटं रेडी आहे. आणि हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे नाही करून ह्याच्यावर आरोप आलाय असं तो सांगतोय की ती माझ्यावर आरोप करायला लागली, मी तर काहीच केलं नाही. नाहीच केलं बाबा तू काही, आणि ती खरंच तुझ्यावर आरोप करते, हे वाक्य खरे. इनी म्हणते की बन खरी बोलते. बनी खरं बोलणारी व्यक्ती का रे, नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे तुमचं सिक्वेन्स मी वरून खाली सोडत आलोय, बरोबर सगळ्या कंडिशन फिट बसतात, त्यात बनी अपराधी बाळगणं, हे तुमचं उत्तर आहे. तुम्ही म्हणणार बाकीच्या पण कंडिशन बसतात का बघू. ह्यातलं एक वाक्य खरं आले, बाकी 3 वाक्य खोटे आलेत. सगळ्या कंडिशन ह्या ठिकाणी फिट बसतात, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे बनीचा अपराधी. तरी पण काय जणाला असते की नाही जरा मला डाऊटच आहे, बघू येते का नाही उत्तर. बघा तुमचं, जर समजा तुम्ही दादूला अपराधी केलं तर काय होईल बघा. ते म्हणते आणि म्हणते की ते दादूने केले, 100% बरोबर आलं. बनी म्हणते ते मी नव्हे, बरोबर आहे. अपराधी कोण आहे राजांनो, दादू. दोन दोन वाक्य खरी चालतील का प्रश्नामध्ये, नाही. त्यामुळे हिथं जी तुम्ही कंडिशन घेतली ती चुकली आहे राजांनो. दोन दोन खरी चालणार आहे, एकच वाक्य खरं पाहिजे. आता समजा तुम्ही येणीला अपराधी केले, हे काय म्हणते ते दादूने केलं, हे तर खोटे हे वाक्य. बनी म्हणते ती मी नव्हे, बरोबर आहे, तिने की काहीच केलं नाही, तर ती म्हणते ते बरोबर आहे बनी. दादू म्हणते आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलते, बरोबर आहे, कारण दादूने केलं नाही तरी सुद्धा आणि त्याच्यावर आरोप केला, आणि हे खोटंच बोलणारी व्यक्ती आहे, आणि हे पण बरोबर आहे. दोन दोन बरोबरच्या कंडिशन चालतील का, नाही. त्यामुळे बाळांनो ह्याला डिग्री देणं म्हणतात. सगळी वाक्य ज्या ठिकाणी कंडिशन सांगितल्या त्या कंडिशन त्या ठिकाणी बरोबर मॅच व्हायला पाहिजे, त्या कंडिशन त्या ठिकाणी बसायला पाहिजे, आणि या ठिकाणी बसतात राजांनो. त्या मागच्या पार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या परफेक्ट ह्या ठिकाणी बसतात राजांनो. कुठल्या कंडिशन येतात, एक वाक्य खरे बाकी 3 वाक्य खोटी येतात, हे 100% बरोबर आहे. कर सहाय्यक मुख्य 2018च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. मला वाटतंय तुम्हाला तो पार्ट लक्षात आला असेल. आता हा बघा, कर सहाय्यक मुख्य 2022च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न. तिथं पण आपल्याला अपराधी शोधायचा आहे राजांनो, आणि हा पार्ट पण एकदम सिंपल आहे. रिपीट झालं का, छान, ठीक आहे. तर कर सहाय्यक मुख्य 2022च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न, तो 18चा होता, हा 22चा आहे. सेम तशाच स्वरूपाचा प्रश्न आहे, फक्त इथं काय केलंय बघा, इथं चाने नावाचा व्यक्ती दिलाय, इथं इनी एक व्यक्ती दिलाय, अशा पद्धतीचे वाक्य रचना दिले. तर ठीक आहे, आपण ह्यातल्या एका व्यक्तीला काय करू, अपराधी बनवून टाकू, काही टेन्शन नाही. आता वाक्य काय दिले, फक्त एकच विधान सत्य असेल. इथं किती वाक्य बाळांनो, ह्याच्यामध्ये 4 सेंटेन्स आहेत, 4 विधान आहेत राजा,
आणि एक कन्फर्म आहे बाळांनो, ह्यातलं एकच वाक्य काय बाळांनो, एक वाक्य खरे बाकीचे 3 वाक्य काय बाळांनो खोटी. हे पण त्यांनी प्रश्नामध्ये दिले बाळांनो. हा पार्ट अगोदर तुमच्या लक्षात आला पाहिजे. 4 विधान आहेत, त्यातलं एक वाक्य खरे बाकीचे 3 वाक्य खोटी. पहिल्या व्यक्तीला तुम्ही अपराधी केलं, ते दादूने केलं, खोटे हे, चूक आहे हे. चानी म्हणते की इनी निरपराध आहे, इनीने काहीच केलं नाही म्हणते. बरोबर आहे, इनीने काहीच केलं नाही हे खरं. दादू काय म्हणतोय, आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलते. बरोबर आहे, दादूने बिचाऱ्याने काहीच केलं नाही, ही अपराधी स्वतः आहे आणि ते आरोप करते कुणावर सांगा बरं, दादूवर करते, ते दादूने केलं म्हणून. म्हणजे आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलते. बरोबर आहे, ह्याचं हे वाक्य त्याचं म्हणणं बरोबर आहे की मी काही केलं नसताना ती माझ्यावर आरोप करते आणि ती खोटं बोलणारी व्यक्ती आहे. मग 2-2 बरोबरच्या कंडिशन चालतील का प्रश्नामध्ये? अजिबात चालणार नाही. त्यामुळे ही कंडिशन चुकलेली आहे. पुढे अपराधी चानेला बनवा. हे काय म्हणते आणि काय म्हणते, ते दादूने केले. दादूने केलंय का रे खरंच बाळांनो? दादूने नाही केलं, चानीने केले. हे वाक्य काय सर चुकीचं? इनी निरपराध आहे, खरं इनी निरपराध आहे का रे बाळांनो? आहे का? कारण आरोप करणारी स्वतः आहे, ती म्हणते की इनीने खरंच अपराध केला नाही, म्हणजे हे वाक्य खरं आहे राजांनो. दादू म्हणतोय का आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलते. बरोबर आहे बाळांनो, कारण स्वतः बिचाऱ्याने दादूने काहीच केलं नाही आणि ह्याच्यावर आरोप करत खोटं बोलायला लागली, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे राजांनो. 2-2 बरोबर वाक्य चालतील का? नाही, एकच बरोबर वाक्य पाहिजे. चुकलंय. आता बघा, आणि म्हणते ते दादूने केले. दादूने केलंय का? यस सर, केलंय ते. इनी निरपराध आहे, इनी निरपराध आहे सर, बरोबर आहे. 2-2 बरोबर वाक्य चालतील का राजांनो? नाही चालणार, कारण इनी जे आहे ते निरपराध आहे, तिने काहीच गुन्हा केलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते बरोबर आहे राजांनो. आणि काय म्हणते ते दादूने केलं, हे पण वाक्य बरोबर आहे, कारण दादूने खरंच केलेला आहे गुन्हा. 2-2 बरोबर वाक्य चालणार नाहीत, हा पण पार्ट चुकीचा आहे. आता इथं बघू आपण इनी. तर ह्याच्यामध्ये बाळांनो, आणि काय म्हणते ते दादूने केलं, चूक. दादूने केलंच नाही. ती म्हणते इनी निरपराध आहे, चानी म्हणते इनीने काहीच केलं नाही. चूक आहे, हे पण केलंय तिने. आणि तुम्ही म्हणतायत की निरपराध आहे, तिने काहीच गुन्हा केला नाही, हे चुकीचं आहे. आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलते, हे वाक्य मात्र बरोबर आहे. बिचाऱ्या दादूने काहीच केलं नाही, ती म्हणते त्याने केलंय, त्यामुळे ते म्हणतोय की मी काय केलेलं नाही, ती खोटं बोलते. आणि बरोबर आहे, आणीचं वाक्य खोटंच आहे. इनी म्हणते, इनीला समजा आपण अपराधी केली, ती म्हणते आणि चानी खरी बोलते. चानी खरी बोलणारी व्यक्ती आहे काय? खरं बोलणारी का? नाही, खोटं बोलणारी. त्यामुळे हे वाक्य पण चुकलं. सगळ्या कंडिशन ह्या ठिकाणी फिट बसतात. ह्यातला अपराधी आहे इनी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इनी. तर अशा पद्धतीचा पार्ट आहे. तुमची एकच कंडिशन बरोबर आली पाहिजे, एकच वाक्य खरं आलं पाहिजे, बाकीचे 3 वाक्य खोटी आली पाहिजेत. आणि त्या पद्धतीने हे बसतात कंडिशन. इनीला तुम्ही अपराधी बनवा, ह्या कंडिशन फिट बसतात. याच्यामध्ये दिमाग लावण्यासारखं काय नाही. त्यामुळे तर बाळांनो, मी तुम्हाला पटपट प्रश्न सोडून देतोय. प्रश्न पटपट तेव्हा सुटतात राजांना, ज्यावेळेस दिमागच लावायचं नाही. ह्या टॉपिकमध्ये दिमागच लावू नका तुम्ही. दिमाग लावत असाल तर तुम्ही चुकीचं करताय, कारण दिमाग लावण्यासारखा टॉपिकच नाही. ह्याच्यामध्ये पण बाळांनो, कोणीतरी एकाने झाड पाडलेलं आहे, चौकशी करताना तुम्ही प्रतिसाद मिळालेत पुढे, फक्त एकच प्रतिसाद सत्य असेल, म्हणजे इथं किती वाक्य बोललेत सांगा बरं? ह्याच्यातली 4 वाक्य. इथं पण ही काय बाळांनो? 4 वाक्य, आणि त्यातलं एकच वाक्य सत्य आहे, बाकीचे 3 वाक्य काय बाळांनो? चुकीचे. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे, वेगळं असं काय आहे का बघा बरं? 3 प्रश्न तुम्हाला दिसले, त्यातलं काय वेगळं वाटलं का तुम्हाला? तुम्ही म्हणा असं काहीच नाही, सगळं सारखंच वाटतंय. तारा काय म्हणते बघा, मी हे केले आहे असे सांगताना दया खोटे बोलते. मी हे केले आहे असं सांगताना दया खोटे बोलते. मग दयाने हे काय म्हणते बघा, हे ताराने केले आहे, हे वाक्य ते बरोबर आहे. हे वाक्य तारा, हे जे आहे ते वाक्य काय खरं? हे ताराने केले. दया म्हणते हे वाक्य कोणी केले? ताराने. आयशा म्हणते हे दयाने केले, हे वाक्य मात्र काय बाळांनो? चुकीचं आहे. गुनी काय म्हणते, मी हे केले नाही. मी खालून प्रश्न सोडत आलोय. गुनी काय म्हणते, मी हे केले नाही, हे वाक्य पण बरोबर आहे. आणि आता बघा बरं, कारण झाड पाडणारा व्यक्ती, आपल्याला दयाचा रेफरन्स आलाय म्हणून मी दयापासून सोडवले. दयापासूनच खालूनच का सोडवलं, असं बरेच जणांच्या मनामध्ये डाऊट येतो. का सरांनी असं सोडवलं असेल? कारण दया काय आहे ते मला कळायला पाहिजे. आता इथं सांगते की मी हे केले, म्हणजे ताराने हे केले असं सांगतात, दया खोटं बोलले. खोटं बोलले का रे दया? अजिबात बोललेलं नाही, ती खरंच बोललेली. कारण झाड तर खरं कोणी पाडलंय? ताराने. आणि ते खरं बोलले, आणि हे म्हणते की ती दया खोटं बोलते. चुकीचं आहे. दया खरंच बोललेली व्यक्ती आहे राजांना. दया खरंच बोललेली व्यक्ती, ती म्हणते दया खोटे बोलते. अरे दया खरं बोलणारी आणि तू सांगते की ती खोटं बोलणारी. चूक. 2-2 बरोबर वाक्य चालतील का प्रश्नामध्ये? अजिबात चालणार नाहीत बाळांनो, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट, झाड पाडणारा व्यक्ती कुणी आहे गृहीत धरा. आता बघा, ह्याच्यामध्ये हे ताराने केलं असं म्हणण्याचा अधिकार नाही, हे चुकीचे बाळांनो. आयशा म्हणते हे दयाने केले, हे पण पार्ट बाळांनो चुकीचंच आहे. मी हे केले नाही, हे पण वाक्य चुकीचं आहे राजांनो. कारण करून म्हणते मी नाही केलं,
आता लास्टचं वाक्य, मी हे केले आहे असे सांगताना दया खोटे बोलली. बरोबर आहे, कारण बिचारे त्या ताराने केलं नाही काहीच आणि दया सांगते की ते ताराने केले. हे वाक्य मात्र काय आहे सर? बरोबर आहे. बिचारे त्या ताराने काहीच केलेलं नाही आणि दया सांगतोय तिनेच केलंय म्हणून. आणि स्वतः तर दया कसा व्यक्ती खोटारडा व्यक्ती आणि त्यांनी सांगितलंय मग, त्यामुळे की दया खोटं बोलते. बरोबर आहे. सगळ्या कंडिशन ह्या ठिकाणी फिट बसतात. एक वाक्य करेन, बाकीचे 3 वाक्य खोटे. झाड पाडणारे व्यक्ती असं विचारले तर झाड कोणी पाडलं? तर झाड पाडणारे व्यक्ती आहे गुणी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तुम्हाला माझ्या सांगितलेल्या गोष्टी जर डाऊट असेल राजांनो, तर मी तुम्हाला पुढच्या पण कंडिशन दाखवतो. कारण डाऊट राहिला नाही पाहिजे मनामध्ये की असं झालं असतं तर काय झालं असतं. आता ह्या ठिकाणी बघा, खालून चालू करतो. दया म्हणते हे ताराने केलं, चूक आहे सर. आयशा म्हणते हे दयाने केलं, हे पण चूक आहे सर. ह्या ठिकाणी गुणी म्हणते मी हे केले नाही, बरोबर आहे सर. आणि तारा म्हणते मी हे केले नाही असं सांगताना दया खोटे बोलली. दया म्हणते हे ताराने केले, खोटं बोलतोय. खरं तर त्या बिचारीने काहीच केलं नाही. तारा म्हणते मी केलंय असं सांगताना ते खोटं बोलते. बरोबर आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. 2 वाक्य बरोबर आली चालणार नाही. हे तर पण बघा अशा पद्धतीचा पार्ट, हे ताराने केलं हे चुकीचं आहे. स्वतः करून म्हणते हे ताराने केलं, चुकीचं आहे ना असं. आयशा म्हणते हे दयाने केले, बरोबर आहे. हा व्यक्ती म्हणतोय, गुणी म्हणतोय मी हे केले नाही, बरोबर आहे. 2 बरोबर वाक्य चालणार नाहीत. ही पण कंडिशन चुकलेली. फक्त एकच कंडिशन बरोबर होती, त्याच्यानुसार आपण बघितलं की त्या प्रश्नाचं उत्तर कोण आहे? झाड पाळणारी व्यक्ती आहे गुणी. हे असं आपण बघितलेलं आहे. दाखवत तुम्हाला. पुन्हा उगाच खालच्या कंडिशन चेक करण्यात काय बसण्यात मजा नाही राजांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. इथपर्यंत आपण एसटीआय मुख्य 2021चा हा प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. तुमच्या लक्षात आला असेल प्रश्नाचं रिपिटेशन आहे. ठीक आहे, थांबू. ह्याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.